अलका वहिनींचा फोन आला होता मला. आय वॉज सरप्राइज. काय म्हणाल्या त्या? विक्रांत जेवतो का, कुठून मागवतो. मी सांगितलं मानसीच्या घरून डबा येतो, व्यवस्थित जेवतो. आई आहे ना ती. सॉरी हा आत्या, मला ना आजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे घडलंय ते मी तुम्हाला सांगता कामा नये. माझा राग तुझ्यावर नाहीये मानसी. मला कळत नाही आई असं का वागते. तिने सगळ्यांना सांगून ठेवलंय की मला काहीही सांगायचं नाही. मला काही कळल्याशिवाय मी काय करू शकणार होते त्याबद्दल. त्या खूप दुखावल्या गेल्या आत्या. हो, पण ही काही पद्धत नाही ना. मला परक केलंय तिने. नाही आत्या, हा परकेपणा नाही, उलट आपलेपणा आहे. परक्या माणसांवर त्या इतक्या चिडल्या सुद्धा नसत्या, सोडून देऊन विसरूनही गेल्या असत्या. पण तुम्ही आणि विक्रांत त्यांच्या सगळ्यात जवळचे आहात ना, म्हणून त्या रागवल्या. अगं हो, पण तिचा स्वभाव बोलून टाकण्याचा आहे, जाब विचारण्याचा आहे. मला असं वाटतं की त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून त्या गप्प नाहीयेत. उलट बोललं तर त्रास होईल असं वाटतंय त्यांना म्हणून गप्प आहेत. किंवा असंही असेल की गप्प राहून त्यांना तुम्हाला समजून घेता येईल असं वाटत असेल. पण मला ना हे सगळं नवीन आहे. सो आय कॅन डायजेस्ट इट. पचनी नाही पडत आहे मला. आत्या, त्यांनी खूप विचार केला असणार या सगळ्या प्रकरणाचा. मानसी, नाही तसं पाहायला गेलं तर आईचं काही चुकत नाहीये, कारण मीही काही गोष्टी लपवून ठेवल्याच ना तिच्यापासून. तुम्ही सत्य लपवलंय हे त्यांच्या लक्षात आलंच असणार. मग तुमच्याशी बोललं की त्यांच्या मनातली शंका खरी आहे याची त्यांना खात्री होणार. हे सगळं खूप पेनफुल असणार त्यांच्यासाठी. आफ्टर ऑल शी इज अ मदर. आणि आई आणि मुलीचं भांडण कधीच टिकत नाही. कधी ना कधी ते सोडवायला आई येतेच मुलीजवळ. मी स्वतः आई नाहीये आणि मला आई बाबाही नाहीयेत, पण माझी आजीच माझी आई आहे. तिच्यावरच्या एक्सपिरियन्स वरनं मी तुम्हाला हे सगळं सांगतेय. आय मीन इट्स माय इन्स्टिंक्ट. मला वाटतं त्या भांडण झालं ना की वेळ द्यावा आपण, मग सगळा गुंत आपोआप सुटेल. यू आर राईट मानसी. थँक्यू. थँक्यू काय आत्या, हे सगळंच तुम्हाला कळत होतं, फक्त वळत नव्हतं. हो. का एकटी का? आजी इट्स ओके, मी जाऊ शकेन एकटी. जरा गप्प बस. गीते, ए गीते. आजी उगाच कशाला, मी जाईन ना. गीता इकडे. काय झालं? एक जरा काम होतं, करशील का? हो बोला ना. ही आता हॉस्पिटलमध्ये चालले चेकिंगला, तर तू जरा जाशील? आई ॲक्च्युली मी मुलांच्या शाळेत निघाले होते. त्यांच्या टीचर्स बरोबर मीटिंग होती आणि त्यांनी वेळही दिली होती, त्यामुळे ती चुकवता येणार नाही. सॉरी, पण मीटिंग नसती ना तर मी नक्की गेले असते मोनिकासोबत हॉस्पिटलमध्ये. बरं बरं, तुझा सॉरी. चल मी येते. आजी तुम्ही कशाला, काहीच गरज नाही आहे, उगाच कशाला तुम्हाला त्रास. मोठं कोण आहे? तू मला सांगणार आहेस? अक्कल कोणाला आहे जास्त? मला ना. पण निमूट यायचं माझ्या बरोबर. चल. ओके चला. अलके, मी जाऊन येते ग हिच्या बरोबर. चल. तुझा आतमध्ये. पण आजी, हॉस्पिटलमध्ये निर्मला असेल ना, तुला माहिती आहे मला निर्मलाशी बोलायचं नाहीये. उगीच ती समोर बघून काहीतरी बोलली तर उगीच वाईटपणा नको ग हॉस्पिटलमध्ये. तुझा चेकिंग करून घे. नाही बरोबरच आहे तुमचं, उगाच त्यांना कंट्रोल नाही करता. सॉरी, आलेच मी. मी इथे बसते.
नमस्कार केला म्हणजे तुला आशीर्वाद द्यायलाच हवा. विक्रांत नाहीये? विक्रांत पेशंटला पाहायला गेलाय. ओके. 1 मिनिट. चेकअप करायचंय ना? मी आहे ना. ये. त्याला वेळ लागेल. हॅलो अलके, अगं टॅक्सी मिळाली, आम्ही पोचलो सुद्धा. हो, आता चेकिंग झालं ना की पटकन निघू. ठेवू? बर. घरी काय सांगू? नॉर्मल आहे, सगळं ओके. माझं चेकअप केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आत्या. इट्स माय ड्युटी. 1 मिनिट. त्या दिवशी फक्त तूच बोललीस, दसऱ्याच्या दिवशी. आज मला बोलायचंय तुझ्याशी. वेल आत्या, मला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं. सो आत्ता मला काहीच बोलायचं नाही. पण मला बोलायचं आहे ना तुझ्याशी. खोटं बोलण्याची अगदी परिसीमा गाठलीस तू. ज्या विक्रांतने तुला सतत प्रोटेक्ट केलं, त्या विक्रांतबद्दल काय खोटी स्टोरी बनवून सांगितलीस तू? आत्या, विक्रांतला जे सांगितलं होतं ना ते मी तुम्हाला सुद्धा सांगते. माणसावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो, आणि तेच मी केले. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. वेळ कुठे होता आत्या विचार वगैरे करत बसायला? माझ्या समोर आजी उभ्या होत्या आणि त्या वाटेल ते प्रश्न विचारत होत्या मला. मला तेव्हा जे सुचलं ते मी बोलले. आणि तसं बघायला गेलं तर प्लॅन करून काहीच घडलं नाहीये ना माझ्या आयुष्यात. तो मी खोटं सुद्धा विचार करून वेळ घेऊन बोललेले नाही. आता कुठपर्यंत जाणार हे सगळं? बघू. तर मी तरी काय सांगू आत्या? गीता काकी असं वागतील असं तुम्हालाही वाटलं होतं का? त्यांच्यामुळेच झालं हे सगळं. आणि मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळेला तुम्ही मला दोषी का धरता? छे ग, तू कुठे दोषी आहेस? खरं तर आम्हीच सगळे दोषी आहोत या प्रकरणात. इट्स ओके आत्या, होतं असं आयुष्यात. अचानक गोष्टी घडतात प्लॅन न करता. तुझ्याशी काही बोलणं ना म्हणजे व्यर्थ आहे. तेच तर मी तुम्हाला सांगते आत्या. आता तुम्ही काहीच बोलू नका. नाही, कारण काय आहे, तुम्ही बोललात तर अचानक इकडे काय घडेल काहीच सांगता येणार नाही. म्हणजे बघा ना, आत्ता तुमच्याशी बोलता बोलता अचानक मला आठवलं की मला उशीर होतो, निघायला हवं मला. बाहेर कोणीतरी वाट बघताय माझी. अँड बाय द वे, थँक्यू व्हेरी मच. तुझ्या इतकी विचित्र मुलगी मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. तुझ्यापेक्षा ती मानसी बरी. स्वतःचं लग्न झालं आणि या मित्राचं काय? अरे तुझ्या लग्नापासून तुला सांगतोय की मला तुझ्या मिवणीची ओळख करून दे, ओळख करून दे. नुसता शेंड्या लाव मला लांब लचक. नाही सॉरी, खरंच सॉरी, मी खरंच विसरलो. नाही, सॉरी बिरी सगळं नंतर. आता मीच शोधीन तिला.